उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। मदुराई ते भगत की कोठी आणि चेन्नई सेंट्रल भगत की कोठी दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जातील। त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहेत। त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत प्रवाशांचे हाल होणार आहेत। मुंबईतील गोखले विक्रोळी पूल आणि कर्नाक पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे। अंधेरीचा गोखले पूल 15 मे आणि विक्रोळी पूल 31 मे पर्यंत सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर वासियांना दिलासा मिळणार आहे। दरम्यान मस्जिद बंदर स्थानकाजवळील कर्नाक पूल जून पर्यंत सुरू होणार आहे। म्हाडाच्या घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्राची पुनर्रचना करण्यासाठी प्राधिकरणानं त्रिसदस्यीय समिती नेमली आहे। ही समिती सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळेल आणि म्हाडाचं देखील नुकसान होणार नाही या दृष्टीनं अभ्यास करणार आहे। त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं गुरुवारी 24 एप्रिलला बृहत सूचीवरील अर्थात मास्टर लिस्टवरील 178 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला। या 178 घरांच्या सोडतीत 100 अर्जदार सहभागी होणार आहेत। तर संगणकीय पद्धतीनं काढण्यात येणारी घरांसाठीची ही दुसरी सोडत असणार आहे। मुंबई म्हाडा मंडळाकडून बुधवारी जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार आहे। 23 एप्रिलला दुपारी 12 ते 2 या वेळेत म्हाडा मुख्यालयातील गुलझारीलाल नंदा या सभागृहामध्ये जनता दरबार पार पडेल। यावेळी नागरिकांच्या तक्रारींचं तातडीनं निराकरण केलं जाईल। म्हाडाच्या 95 उपकर प्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याचं समोर आलं। पावसाळ्यापूर्वी घरं रिक्त करण्यासाठी भाडेकरूंना नोटीस देण्यात येणार आहे। संक्रमण शिबिर हवं असल्यास म्हाडाकडे अर्ज करावा लागणार आहे। नवी मुंबई सिडकोनं विविध ठिकाणी मोहीम राबवून 51 एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त केलं। त्यासाठी 302 कारवाई मोहीम राबवण्यात आल्या। या मोहिमेसाठी 4,35,00,000 रुपये खर्च केलाय। तर गेल्या 3 वर्षात सिडकोनं अतिक्रमण मोहिमेवर 13,58,00,000 रुपये खर्च केला। नवी मुंबईतील एका भूखंडावरील बेकायदेशीर बांधकामं हटवण्यात अपयश ठरल्याबद्दल सिडकोला मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं। कारवाईसाठी गेलेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना सरपंचानं धमकावल्याची दखल घेत हे कायद्याचं राज्य आहे की बळाचं असा उद्विग्न सवाल न्यायालयानं सिडकोला केला आहे। राज्यात 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या पर्यावरण संवर्धन अभियानाचं आयोजन केलं जाणार आहे। यामध्ये जनजागृती अभियानाची सुरुवात मुंबईतील पवई तलाव इथं स्वच्छता आणि संवर्धन अभियानातनं करणार आहेत। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतनं हे अभियान सुरू करण्यात येणार आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं शहरभरातील वृक्षांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्यांची छाटणी सुरू केली। ही छाटणी अयोग्य पद्धतीनं केली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय। अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पूर्णपणे तोडण्यात येत आहेत। त्यामुळे झाडांचं नैसर्गिक संतुलन बिघडतंय असं त्यांचं म्हणणं आहे। बनावट पनीर विक्रेत्यांवर एफडीएची कडक नजर असणार आहे। बनावट पनीर विकल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द होतील असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे। पार्टी असो किंवा लग्न समारंभ पनीर आवश्यक झालंय। राज्यात सर्रास पनीरऐवजी पनीर अॅनालॉगचा वापर केला जातो। हे पनीर अॅनालॉग नावाच्या पदार्थापासून बनवलं जातं, ज्यामध्ये दुधाचा वापर नसतो। याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारनं नवी नियमावली तयार केली आहे। शहर आणि उपनगरामध्ये मंगळवार 22 एप्रिलला उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला असून येत्या 24 तासात शहरातल्या तापमानात वाढ होऊन तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील। सोबतच आर्द्रतेची पातळी वाढलेली असल्यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे। हिंदी भाषेच्या सक्तीकरणाला मनसेचा विरोध केलाय। मनसेनं आता समाजातील सर्व घटकांना साद घालण्याचं ठरवलं। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना याबाबतचं निवेदन दिलं। हिंदी भाषेची सक्ती विद्यार्थ्यांवर लादू नये, तसंच मराठी भाषेचा आग्रह धरून या विषयावर व्यक्त होण्याचं आवाहन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळा संस्थाचालकांना केलं। वसई विरारमध्ये शॉर्ट सर्किट यासह विविध प्रकारच्या कारणांमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्यात। आगी लागल्यानंतर सावधानता बाळगून उपाययोजना याबाबत पालिकेच्या अग्निशमन दलातर्फे अग्निसुरक्षेविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात येते। अग्निविषयक जनजागृती करण्यासाठी 14 ते 20 एप्रिल दरम्यान हा सुरक्षा सप्ताह घेण्यात आला आहे। एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं संकट ओढवलं। 358 गावं 1000 वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय।
राज्यातल्या अनेक भागात भीषण पाणी निर्माण झाले. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 28% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे सध्या तरी मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट नाहीये. मात्र तरीही पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्यामुळे 100 कोटी व्याज बुडाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं केला. पीएफ आणि ग्रॅच्युइटीचे 2,345 कोटी महामंडळानं भरलेच नाहीत असा आरोप करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. नालेसफाईची कामं पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील असा विश्वास पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिला. तर नालेसफाईचं वेळापत्रक काटेकोरपणे पाळलं जावं असे निर्देश आयुक्तांनी दिले. ठाण्यातली नालेसफाईची आमदार जितेंद्र आव्हाडांनी पाहणी केली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आव्हाड यांनी पाहणी दौरा केलाय. यावेळी आव्हाड यांच्यासह मुंब्रा प्रभाग समितीचे अधिकारी उपस्थित होते. तर स्थानिक नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. शाळा स्तरावरील विविध समित्यांचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने घेतलाय. त्यामुळे आता केवळ 4 समित्या राहणार आहेत. विविध समित्यांचं एकत्रीकरण करून समित्यांची संख्या कमी केल्यामुळे मुख्याध्यापक शिक्षकांवरील भार कमी झाला असून आता त्यांना शालेय कामकाजासाठी अधिक वेळ मिळणार आहे. मुंबईमध्ये मिरचीच्या दरात 1 किलो मागे 100 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे मसाल्याच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% वाढ झाली. तर मार्केटमधील उलाढाल वाढल्यानं व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे फ्लॉवर, ढोबळी, मिरची, गाजर, घेवड्याच्या दरात वाढ झाली. उन्हाच्या कडाक्यामुळे घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. मुंबईतल्या इमारतींचं दर 2 वर्षांनी फायर ऑडिट होणं गरजेचं असल्याचं मत महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अमित सैनी यांनी व्यक्त केलं. आंबेडकर भवन समोरच्या मैदानावर झालेल्या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. राहुल पांडे यांनी राज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. राजभवनात शपथविधी सोहळा पार पडलाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या शपथविधी समारंभात राज्यपालांनी रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदुलकर आणि गजानन निमदेव यांना देखील राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिल्ली कोर्टाने दिलेत. 2 मेला दिल्ली क्राईम ब्रँचसमोर हजर राहावं असे आदेश देण्यात आलेत. चौकशीला सहकार्य करावं अन्यथा कठोर निर्णय घेणार असल्याचं कोर्टानं ठणकावलं. आपल्यासाठी वैयक्तिक मैत्री हा विषय संपलाय अशी प्रतिक्रिया आशिष शेलारांनी दिली. शेलारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे शेलार आणि ठाकरे यांच्या मैत्रीमध्ये दुरावा आला का अशी चर्चा सुरू आहे. वरळीमधील रस्ते निकृष्ट दर्जाची कामं केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. एसएनसीनं पैसे उकळण्यासाठी ही कामं केली. त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडावर पंकजा मुंडेंनी मोठं विधान केलं. अशा घटना सर्वत्र घडत असतात असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. बीडमध्येच अशा घटना घडतात असं नाही असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं काहींना त्रास होतोय असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावलाय. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची भावना असल्याचं राऊतांनी म्हटलंय. ठाकरे बंधू एकत्र येण्यानं महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही असं वक्तव्य आरपीआयचे खासदार रामदास आठवले यांनी केलं. तर आरपीआयच्या सर्व भावंडांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलंय. राहुल गांधींनी अमेरिकेतल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांनी भारतातल्या निवडणूक प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि काही यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. त्यांनी जनतेत जाऊन काम करावं असं फडणवीसांनी म्हटलंय. भाजपमधल्या नव्या पक्षप्रवेशावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट बावनकुळेंची भेट घेतली, नाराजी व्यक्त केली. बावनकुळे यांना पत्र देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनातली खदखद बाहेर काढली. घरात पाहुणे आले की घरातल्यांना बाहेर झोपावं लागतं म्हणत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारी घोषणा आणि पापामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी या सरकारला जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाहीत अशी टीका पटोले यांनी केली आहे. वक्फ कायद्याबाबत भाजपनं उद्या कार्यशाळेचं आयोजन केलंय. उद्या 3 वाजता मुंबईमधील गरवारे क्लब इथं कार्यशाळा होणार आहे. यामध्ये वक्फबाबत आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करतील. मुंबईच्या विभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी जाहीर करण्यात आलेत. उद्धव ठाकरेंच्या आदेशानं पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्यात अशी माहिती शिवसेनेनं दिली आहे. अनिसला नक्षलवादी संघटना म्हणून जाहीर करा अशी मागणी सनातनचे अभय वर्तक यांनी केली.
दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई महानगरपालिकेकडनं मुलुंडमध्ये एक पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं मंजुरी दिली. या उद्यानामध्ये 18 दुर्मिळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार आहेत. देशामधील पहिला आयकॉनिक क्रूझ टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालं. यामुळे दरवर्षी 10 लाख प्रवाशांना समुद्री प्रवास करता येणार आहे. 200हून अधिक बोटी या टर्मिनल्सवर राहू शकणार आहेत.